नमस्कार मित्रांनो, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झालाय। दीपक काटे नामक व्यक्ती शिवधर्म फाउंडेशन चालवतात, त्यांनी हा हल्ला घडवून आणलाय। परंतु या दीपक काटेचा नेमका गॉडफादर कोण ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, संभाजी ब्रिगेड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला जोडणे, मराठा समाजामध्ये पुरोगामी विचार पसरवणे, मराठा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे अशा प्रकारचे काम संभाजी ब्रिगेड ही संस्था करत असते। अर्थात मागील काही काळामध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यांनी नोंदणी केल्यानंतर ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आलेली होती। पुणे येथे दादोजी कोंडदेव यांचा पुतळा फोडणे असेल किंवा भांडारकर इन्स्टिट्यूट वरती केलेला हल्ला असेल, अशा वेगवेगळ्या आंदोलनामुळे संभाजी ब्रिगेड ही वारंवार चर्चेत राहिलेली आहे। आपल्या आक्रमक स्वभावामुळे ही संघटना वारंवार चर्चेत आलेली आहे। परंतु या संघटनेमुळे ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये द्वेष निर्माण होतो असा वारंवार यांच्यावरती आरोप केला जातो। मराठा समाजाला ब्राह्मण्यवादी विचारांच्या विरुद्ध पेटवण्याचं काम ही संघटना करत असते। मराठा समाजाला ब्राह्मणांविरुद्ध पेटवण्याचं काम ही संघटना करत असते, असेही आरोप संभाजी ब्रिगेडवरती होतात। परंतु मागील काही काळापासून पुण्यामध्ये एक आंदोलन सुरू झालं। संभाजी ब्रिगेडनी या संघटनेचं नाव बदलावं आणि त्या संघटनेचं नाव छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं किंवा संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं। अर्थात या मागणीमध्ये काही वावगं असं नाहीये, हे तितकंच खरं। ज्यावेळेस राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचा झेंडा ठरवत होते, त्यावेळेसही राज ठाकरेंना अशा बऱ्याच आंदोलनांचा सामना करावा लागलेला होता। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेल्या प्रेमातून ही केलेली मागणी गैर नाही, परंतु कुठेतरी राजकारण म्हणून आणि त्यानंतर या मागणीसाठी केलेल्या चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक आंदोलन म्हणून ही गोष्ट आज जी घडली आहे ती मात्र चुकीची आहे। अक्कलकोट येथे एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेल्या प्रवीण गायकवाडांवरती दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्यांनी शाईफेक केली। त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्याचा गैरप्रकार सुद्धा त्या ठिकाणी घडला। परंतु हा दीपक काटे ज्यांनी हे आंदोलन उभं केलं आणि त्यांनी या प्रकारचं आंदोलन केलं, याचा नेमका गॉडफादर कोण, नेमकं कुणाच्या जीवावरती दीपक काटे यांनी थेट प्रवीण गायकवाडांवरती हल्ला करण्याची धमक दाखवली। कारण प्रवीण गायकवाड आणि त्यांची संघटना ही महाराष्ट्रामध्ये आक्रमक आंदोलनासाठी नावाजलेली आहे। त्यामुळे या घटनेमुळे येणाऱ्या काळामध्ये जर अजून काही हल्ले झाले, त्याचे पडसाद जर उमटले, तर याला जबाबदार नेमका कोण असेल? मग कोणाच्या पाठिंब्यावरती, कोणाच्या आशीर्वादाने हा सगळा हल्ला करण्यात आला? महाराष्ट्र अशांत करण्याचा हा प्रयत्न कोणाच्या पाठिंब्याने करण्यात आला? याचा नेमका गॉडफादर कोण? तर या प्रवीण काटे दीपक काटे या व्यक्तीचे गॉडफादर आहे चंद्रशेखर बावनकुळे। आणि हे आम्ही म्हणत नाहीये, हा व्हिडिओ एकदा तुम्ही बघा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला साफ साफ दिसतंय खाली लिहिलेल्या पोस्टमध्ये की चंद्रशेखर बावनकुळे हेच माझे गॉडफादर आहे असं दीपक काटे स्वतः सांगतोय। आणि त्यामुळे दीपक काटे याचे गॉडफादर जर चंद्रशेखर बावनकुळे असतील, चंद्रशेखर बावनकुळे हे अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिपदावरती या सत्तेमध्ये सध्या आहेत, महायुतीच्या सरकारमध्ये आहेत, मग हा हल्ला भाजपने घडवून आणलेला आहे का असा प्रश्न जर उद्या कोणी विचारला तर याला चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहात का? या हल्ल्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये जर वितुष्ट निर्माण झालं आणि याचे पडसाद जर उमटले, महाराष्ट्राची शांतता जर बिघडली, तर या सगळ्या गोष्टींचं उत्तर महसूल मंत्री देणार आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे एकूणच हे जे काही घडलेलं आहे ते या दीपक काटे यांच्यामुळे घडलेलं आहे आणि त्यांचे गॉडफादर हे चंद्रशेखर बावनकुळे, अर्थातच त्यांच्यामुळे असलेली संघटना म्हणजे भाजप आहे असं सध्या तरी दिसतंय। येणाऱ्या काळामध्ये दीपक काटेंवरती काय कारवाई होते, त्यांना कशी शिक्षा दिल्या जाते, यावरून आपल्याला खरंच त्यांचे गॉडफादर बावनकुळे आहेत की नाही हे कळेलच। परंतु सध्या तरी एवढंच। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।